पोचेल आणि पोचला आहे। या पद्धतीचं त्यांचं जे विकासाचं मॉडेल आहे ते आदरणीय वर्षाताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं विचार व्यक्त करा। कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की आज या ठिकाणी आदरणीय या भागाचे अधिकृत तात्या मोरे आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या भेटीला आलेले आहेत। आणि तात्यांच्या विषयी जर का सांगायचं झालं तर तात्यांचं कार्य खूप महान आहे। आणि हे ज्यावेळेस कोविडचा काळ होता त्यावेळेस प्रत्यक्ष रणांगणात येऊन तात्यांनी खूप सर्वांना मदत केली होती। आणि सुरुवातीपासून जे काही तात्यांचं सामाजिक काम आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे। आणि त्यामुळे मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी विनंती करेन की जास्तीत जास्त बहुमताने बहुसंख्येनं आपण तात्यांना निवडून द्यावं। आणि नक्कीच तात्या यावेळी 2024 मध्ये खासदार होतील अशी आपण सर्वजण अपेक्षा व्यक्त करूया। आणि खात्रीपूर्वक तात्या निवडून येणार अशी या ठिकाणी ग्वाही देते। या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये ज्या छत्रपती शिवरायांना आपल्या स्वराज्याची निर्मिती करत असताना इथल्या 18 पगड जातीला एकत्रित केलं, जाती जातीचा भेद मोडून माणुसकीचं नातं प्रत्येक माणसाशी जोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याची निर्मिती या महाराष्ट्राच्या मातीतून या दिल्लीच्या तख्तापर्यंत नेऊन सोडली। ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय छत्रपती संभाजी महाराज, मा जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, क्रांती सूर्य वीरलवजी वसंत साळवे, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई, माता अहिल्यादेवी या सर्वांच्या विचारांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो। आज या कोथरूडच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या समोर आदरणीय वसंत तात्या मोरे यांची ही कोपरा सभा या ठिकाणी संपन्न होते। पूर्वी या पुणे शहरात सगळ्यांना वाटत होतं की पुणे शहराची लोकसभेची मक्तेदारी ही इथल्या बीजेपीची मक्तेदारी आहे आणि बीजेपीचा उमेदवार थांबला मग तो येडा असेल, पांगळा असेल, लोळा असेल, तो निवडून येऊ शकतो कारण या पुण्यात आपलीच मालकीयत चालते असं बीजेपीला वाटत होतं। परंतु काँग्रेसच्या उमेदवाराची त्याच्यामध्ये भर पडली आणि या पुण्यामध्ये काँग्रेस आणि बीजेपीचा संघर्ष सुरू झाला आणि सगळ्यांना वाटायला लागलं की ही लढत फक्त काँग्रेस आणि बीजेपीत होणार, काँग्रेस आणि बीजेपीत होणार। पण काँग्रेस आणि बीजेपीचा बाप वसंत तात्या मोरे या रणांगणात आलेला आहे आणि रणांगणात आल्यामुळे बीजेपी आणि काँग्रेसची चड्डी पिवळी झालेली आहे। चड्डीमध्ये काय करताना आता वातावरण ढवळू लागलेलं आहे। इथली इलेक्शन एवढी सर्वसाधारण सोपी आता राहिली नाही ही इथल्या प्रस्थापितांना कळलेलं आहे। कोविडच्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांनी इथलं भयावह वातावरण बघितलेलं आहे। कोविडच्या कालखंडामध्ये सगळे व्यापारी सुस्त झाले, दुकानं बंद झाली, शेतकरी, इथल्या सर्वसामान्य नागरिक ज्याचं हातावर पोट हे प्रत्यक्ष काम वसंत मोरेंनी केलेलं आहे। आणि त्यामुळं प्रत्यक्ष जनतेचं काम करणारा नेता जर कुणी असेल तर वसंत मोरे आहे। आणि म्हणून या कोविडच्या कालखंडामध्ये या कोविडच्या कालखंडात खऱ्या अर्थानं तुमच्या प्रत्येक गोष्टी महाग केला। इथल्या पुनावाला सांगून, सायरस पुनावाला सांगून वॅक्सिन कंपल्सरी केलं आणि आज ज्यांनी वॅक्सिन घेतलंय त्या लोकांना हार्ट अटॅकची बिमारी सुरू झाली आहे। ज्यांनी वॅक्सिन घेतलंय त्यांची इम्युनिटी डिस्टर्ब झाली आहे, इम्युनिटी खराब झाली आहे, लोक कमी वयामध्ये मरायला लागले। या मोदी सरकारनं तुमच्या माझ्यावरती हा कोविड लादला। कोविड मध्ये तुमच्या माझ्या आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या पण त्या ठिकाणी आदरणीय वसंत तात्या मोरे दिवस रात्र
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वसंत तात्यांना ही उमेदवारी देण्याचं कारणच एक आहे की छत्रपती शिवरायांचा मावळा हा वसंत तात्या मोरेंच्या रूपात या जनतेची सेवा करण्यासाठी या पुण्यनगरीचा खासदार होणार आहे आणि येणाऱ्या काळात पुण्यनगरीचा खासदार म्हणून इथला इतिहास बदलणार आहे आणि इथल्या इतिहासामध्ये सर्वांगीण विकासाचा कार्यकाल आणि स्वप्न बघणारा आमचा खासदार वसंत तात्या मोरेंच्या रूपाने आता पुणेकर बघणार आहे. पुण्याच्या विकासाचं मॉडेल त्यांच्याकडे कित्येक वर्षापासून आहे आणि ते प्रत्यक्षात राबवण्याचं काम वसंत तात्या मोरे करतात. कात्रज मध्ये याचं मॉडेल त्यांनी प्रत्यक्ष उभं केलंय. कात्रज मधला पाण्याचा संकटाला तात्यानं वेळ दिलेला आहे आणि ते संकट सोडवण्याचं काम केलेलं आहे. मग बँकेच्या फायनान्स वाल्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांचं काम असो किंवा बिल्डरनी फसवलेल्या माता माऊलींचं काम असो, या प्रत्येक कामात तात्याने आपला वेळ दिला, धनानं जनतेची सेवा केली आणि त्याचा रिझल्ट येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि त्यामुळं आता वातावरण बदललेलं आहे. आता या ठिकाणी या पुणे शहरात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून येणार आहे. प्रस्थापितांना धडकी भरवणारा तात्यांच्या उमेदवारीचा फॉर्म ज्या दिवशी भरला त्या दिवशी हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर होते. लोकांनी पुण्यातल्या 100 गुंडांना एकत्रित केलेलं आहे. हे गुंड एकत्रित करून पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम करतात. या भाजपच्या गुंडांना आम्हाला सांगायचंय, आता पुण्यातले नागरिक घाबरणार नाहीये. तुमच्या गुंडगिरीला, तुमच्या मक्तेदारीला आम्ही आता घाबरणार नाहीये, कारण आमच्या पाठीशी आदरणीय खासदार बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे. आणि म्हणून या राजकारणाचा केंद्रबिंदू ज्यांना म्हटलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहे. इथं लोकांना फसवलं जातंय, लोकांना दिशाभूल करण्यात येते की तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा, तुम्हाला बीजेपीला रोखायचं असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा, तुम्हाला संविधान वाचवायचं असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा. अहो, हे काँग्रेस तुमच्या माझ्यासाठी काय नाही करणार आहे. जर हे संविधान वाचवणारा कोण असेल तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच आहे. ये संविधान लिखा है आंबेडकर ने और बचाएंगे भी आंबेडकर. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजातील एका शेतकरी कुटुंबातील एक स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार पुणेकरांना दिलेला आहे. मग मराठा मोर्चा असेल किंवा पुणे शहरातला मुस्लिम समाजाचा निर्णय असेल तो वसंत तात्या मोरेंच्या बाजूने आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात वसंत तात्या मोरे या पुण्याचा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या काळात 13 तारखेला रोड रोलरचं बटन दाबून वसंत मोरे यांना हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं मोठ्या भरगच्च मतांनी संसदेत पाठवायचंय आणि पुण्याच्या विकासाला गती द्यायची. मग पुण्यातल्या ट्रॅफिकची समस्या असेल ती सोडवायचं असेल तर उत्तर एकच, वसंत मोरे. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, प्रश्न सोडवायचा असेल, उत्तर एकच, वसंत मोरे. पुण्यातल्या गुंडगिरीचा प्रश्न असेल, उत्तर सोडवायचं असेल, उत्तर एकच, वसंत मोरे. आणि त्यामुळं पुण्याची खऱ्या अर्थानं विकासाची दिशा जर कुठला उमेदवार असेल तर वसंत तात्या मोरे यांच्या रोड रोलरच्या चिन्हा समोरील 9 नंबरचं बटन दाबून या पुण्याचा इतिहास बदलायचा आहे मंडळी. आणि या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार राहणार आहेत. मी आदरणीय वसंत तात्या मोरेंना विनंती करतो की तात्या आपण या ठिकाणी यावं आणि या तमाम नागरिक बंधू भगिनीस आपण आवाहन करावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मला वंचित बहुजन आघाडीचा पुणे की पसंद, पुणे की पसंद. आता या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके भावी खासदार सन्माननीय वसंत तात्या मोरे आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील आणि आपल्या पुणे शहराच्या विकासासाठी आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करतील. मी तात्यांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. सर्वांना जय शिवराय, जय भीम. आज पुणे लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
यांनी मला या पुण्याची लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथम मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज माझी पहिली कोपरा सभा चालू आहे आणि या पहिल्या कोपरा सभेनिमित्त आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोथरूडमध्ये बरोबर बाजूला उभे आहोत. मला वाटतं कदाचित या पुण्याच्या इतिहासात ही वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा असेल की मी आता बोलतोय कोथरूडमध्ये पण दिसतोय पुण्याच्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये. आता अशा प्रकारच्या 6 गाड्या या पुणे शहरामध्ये कसबा विधानसभा, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा, कॅन्टोन्मेंट विधानसभा, पर्वती विधानसभा आणि वडगाव शहरी विधानसभा, शुभम मूर्ती, या 6 ठिकाणी चैतन्य, या 6 ठिकाणी या सभा चालू आहे. आणि मला वाटतं आज कोथरूडमध्ये आम्ही सकाळपासून फिरतोय आणि कोथरूडमध्ये जे वातावरण आम्हाला आज पाहायला मिळालं की कोथरूडच्या सुद्धा परिवर्तन हवंय. कारण कोथरूडकर सुद्धा वैतागलेत. या सगळ्या विषयाला कोथरूडकर इतके वैतागलेत, कोथरूडकरच काय संपूर्ण देश वैतागलाय. तर आपण सर्वांनी या लोकसभेला सामोरे जात असताना आपण आपल्या पुण्याची काय दयनीय अवस्था गेल्या 5 वर्षामध्ये झाली आहे ही तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाहीये. कारण गेल्या 2 वर्षापासून या पुणे शहराला खासदारच नाहीये, गेल्या 2 वर्षापासून या पुणे शहराला एक नगरसेवक नाहीये. आणि या पुणे शहराला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणारं कोण असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण पुणे शहर वेठीस धरले गेले. संपूर्ण पुणे शहरामध्ये कुठेही लोकप्रतिनिधी उपलब्ध नाहीयेत. सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस नगरसेवकाच्या दारामध्ये जातो त्यावेळेस नगरसेवक त्याला सांगतो की आमच्याकडे काहीच नाहीये. कारण त्याचे सगळे अधिकार कुणी काढून घेतलेत तर यांच्याच नेत्यांनी काढून घेतले. कारण यांना भीती वाटती. मला वाटतं की थोड्याच दिवसामध्ये जर या निवडणुकांचे निकाल या भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागले तर मला वाटतं ग्रामपंचायतींमधल्या गावागावामधल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका सुद्धा ही लोक थांबवतील. एवढी या लोकांना भीती वाटायला लागली निवडणुकांची. 400 पारचे नारे देणाऱ्यांनी आज एकेकाची उमरे झिजवायला सुरुवात केली आहे. आज आम्ही कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून पदयात्रा करतोय आणि सकाळपासून पदयात्रा करत असताना ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिक या कोथरूड मधून आम्हाला प्रतिसाद देतोय. वंचित बहुजन आघाडीने ज्या वेळेस 2019 साली या पुण्याची पहिली लोकसभा लढवली, 2018 साली वंचित बहुजन आघाडी या पक्षाची निर्मिती झाली आणि अवघ्या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेली. तब्बल 46 लाख मतं अवघ्या काही महिन्याच्या कालावधीमध्ये वंचित बहुजन आघाडीला या शहरामध्ये या राज्यामध्ये मिळाली. आणि आता अनेक पक्षाची लोक म्हणतात
की वंचित बहुजन आघाडी याची बी टीम आहे, त्याची बी टीम आहे, यांना लाजा वाटायला पाहिजे. कारण इतक्या वर्षापासून ही लोक सत्तेमध्ये आहेत आणि यांना भीती वाटते फक्त 6 वर्षापूर्वी जन्मलेल्या पक्षाची. यांना भीती पक्षाची वाटत नाही, यांना भीती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची वाटते. अनेकांना वाटत होतं की मी ज्या वेळेस प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडे जाऊन आलो आणि त्यावेळेस पक्षाच्या नेत्यांकडे जात असताना सगळ्यांना वाटायचं हा इकडे जातोय, तिकडे जातोय, तिकडे जातोय. परंतु माझ्या या पुणे शहरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना माझं जाहीर आव्हान आहे की वसंत मोरे ज्या वेळेस या नेत्यांकडे गेला त्यावेळेस रात्रीच्या अंधारात गेला नाही, दिवसा उजेडात यांच्या ऑफिसमध्ये गेला. कुणाच्या रिसॉर्टवरती गेला नाही का कुणाच्या बंगल्यावरती गेला नाही, दिवसा ढवळे यांच्या ऑफिसमध्ये गेला. आणि मी ज्या वेळेस यांच्या ऑफिसमध्ये जात होतो, यांना भेटत होतो, त्यावेळेस या प्रत्येक पक्षाच्या स्थानिक नेत्याच्या पोटामध्ये गोळा येत होता. परंतु एकमेव नेता या महाराष्ट्रातला वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकच असे होते की त्यांच्याकडे गेल्यानंतर 1 तास त्या माणसाने मला दिला. 1 तास माझ्यासोबत चर्चा केली. मी त्यांच्यासोबत पुण्यातल्या प्रश्नांविषयी चर्चा केली. आणि आजची परिस्थिती या शहराची जर आपण पाहिली, या शहरामध्ये ज्या पद्धतीने मागच्या पंचवार्षिक मध्ये 2017 ते 2022 या कालावधीमध्ये मी सुद्धा या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होतो. गेली 15 वर्षे सातत्याने या महापालिकेमध्ये विरोधी पक्षाचा नगरसेवक म्हणून मी काम करतोय. मला वाटतं एवढं काम करत असताना ह्या 5 वर्षामध्ये 17 ते 22 जो भ्रष्टाचार मी या महानगरपालिकेमध्ये पाहिला, मला वाटतं की मुंबई महानगरपालिकेची जर चौकशी होऊ शकते कोविड काळातली, तर मग पुणे महानगरपालिकेची का होऊ शकत नाही. पुणे महानगरपालिकेमधली सुद्धा कोविड काळातली चौकशी झाली पाहिजे. कारण कोविड काळ आम्ही सर्वांनी अनुभवलाय की या कोविड काळामध्ये रस्त्यावरची माणसं नव्हती. परंतु अशा कालावधीमध्ये माणसं नसताना वर्षाचे 365 दिवस वसंत मोरे तुमच्या समोर पाय रोवून उभा होता. आणि त्यावेळेस मला वाटतं की याच प्रभागामधील नगरसेवक आणि पुण्यनगरीचे महापौर जे की आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, माझा त्यांना प्रश्न आहे की अण्णा, तुम्ही या पुण्याचे महापौर होता, तुम्ही वारंवार लोकांना सांगता किंवा तुमच्या जाहिराती आम्ही पाहिल्यात, तुम्ही स्वतःला कोविड योद्धा समजता. अण्णा, कोविड योद्धा काय असतो याची मला तुम्ही एकदा व्याख्या कळली असेल तर तुम्ही मला सांगा. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधून माहिती घ्यायची, कुठल्या प्रभागामध्ये किती पॉझिटिव्ह झाले, कुठल्या प्रभागामध्ये किती रेमडेसिवीर दिल्या, कुठल्या प्रभागामधनं कुठल्या हॉस्पिटलमधनं किती डिस्चार्ज झाले, म्हणजे कोविड योद्धा होत नाही. मी स्वतःला कोविड योद्धा कधी म्हणून घेतलं नाही, मला जनतेने कोविड योद्धा केलं. कारण तुम्ही ज्या वेळेस टेंडर लावण्यामध्ये मशगूल होता ना महानगरपालिकेमध्ये, तुमचे नगरसेवक तुम्ही, त्यावेळेस हा वसंत मोरे स्वतःच 100 बेडचं हॉस्पिटल टाकून बसला होता. रेमडेसिवीर साठी रस्त्यावरती उतरत होता, ऑक्सिजन साठी रस्त्यावरती उतरत होता. आणि अशा कालावधीमध्ये तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक काय करत होते? जेवणाचं टेंडर लाव, बाटल्यांचं टेंडर लाव, उशांचं टेंडर लाव, गाद्यांचं टेंडर लाव, अशा प्रकारचे टेंडर तुम्ही लोकांनी लावले. आणि 10,000 कोटीची महानगरपालिकेला ओरबडण्याचं काम कोरोना काळामध्ये तुम्ही केलं. म्हणजे ह्या लोकांना मैताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्या प्रभागामध्ये मी काम करतो आज त्या प्रभागामधली विकास कामं तुमच्या समोर आहेत. मला वाटतं की मी जेवढी विकास कामं केलेली आहेत ही प्रत्येक विकास कामं ही पुणे शहराला आणि महाराष्ट्राला नावलौकिकात भर पाडणारी विकास कामं आहेत. असं मला वाटतं की या इथल्या महापौरांनी आणि त्या कसब्यातल्या आमदारांनी मला दाखवावं की तुम्ही किती पुणे शहराच्या आणि महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी कामं तुम्ही लोकांनी केली. किती ठिकाणी तुम्ही महानगरपालिकेचं बजेट वाचवलं. आज आपल्या इथं समोर आहे तात्यासाहेब थोरात उद्यान आहे. आज या तात्यासाहेब थोरात उद्यानामध्ये लाईव्ह करणार आहे की कोथरूडच्या जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की या कोथरूडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानाचे हत्यारे कोण होते. कुणी या कोथरूडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानाची सुपारी दिली होती. ज्या वेळेस या ठिकाणच्या त्यावेळेस मग यांनी शब्द घालायची कामं केली. 5 कोटी रुपयाचं टेंडर या ठिकाणी लावण्यात आलं होतं या तात्यासाहेब थोरात उद्यानाचं वाटोळं करण्यासाठी. 2018 साली या ठिकाणी टॉय ट्रेन करण्याचं टेंडर देण्यात आलं आणि टॉय ट्रेनचं टेंडर झालं या उद्यानामध्ये. 5 कोटी रुपयाचं टेंडर झालं होतं. या ठिकाणची किती झाडं तुटणार होती, या ठिकाणची किती शांतता भंग होणार होती. ज्यावेळेस या सर्व नागरिकांना कोथरूड मधल्या कळालं त्यावेळेस हे सगळे नागरिक रस्त्यावरती उतरले. आतापर्यंत अगदी या 12 तारखेपर्यंत या 12 एप्रिल पर्यंत हे टेंडर जसेच्या तसं होतं. आणि ज्यावेळेस या कोथरूडच्या या महापौरांना लक्षात आलं की आपण जर हे टेंडर रद्द केलं नाही इथलं 5 कोटीचं तर या कोथरूड मधली जनता आपल्याला सुट्टी देणार नाही. माझ्या गाडीमध्ये सगळी कागदपत्र आहेत. 0.5% बिलो दराने भरलं होतं. 5 कोटी रकमेच्या 5% बिलो 5.5% बिलो कमी दराने भरलं होतं. आणि 10 महिन्याच्या कालावधीमध्ये यांना एक दिल्लीवरनं फोन आला आणि त्या आणि हे 5 कोटीचं टेंडर पुढच्या 10 महिन्यामध्ये 8.5% अभाव दराने हे टेंडर लावण्यात आलं. म्हणजे जे टेंडर 5 कोटीपेक्षा कमी होणार होतं त्याच टेंडर मध्ये 85 लाख रुपयाची वाढ करण्यात आली. आणि 85 लाख रुपयाची वाढ करून सुद्धा या ठिकाणी ज्यावेळेस कळालं ना की कोथरूड मधली जनता आता जागी झाली आहे, त्यांना उद्यान आमचं आहे तसं पाहिजे. आज विचार करा, या उद्यानामध्ये मी सुद्धा फुलराणी केली आहे. मी सुद्धा कात्राच्या तलावावरती फुलराणी उभी केली आहे. आणि ती फुलराणी मी उभी केली त्यावेळेस मी पुणे शहरामधला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधला पहिला नगरसेवक झालो. त्यांनी एका वर्षात महानगरपालिकेला प्राप्त करून फुलराणी फिरवली. या पुणे शहरामध्ये अशी अनेक उद्याने, अनेक एम्युनिटी स्पेसच्या जागा होत्या. त्या एम्युनिटी स्पेसच्या जागेमध्ये या कोथरूड मध्ये अनेक नाग बसलेले. या सगळ्या नागांना बाजूला करून का तुम्ही त्या ठिकाणी ती टॉय ट्रेन केली नाही? का तुम्ही या तात्यासाहेब थोरात उद्यानामध्ये तो प्रकल्प घातला होता? आणि त्या दिल्लीच्या एका नेत्याचा फोन आला. म्हणजे विचार करा मी का सांगतोय हे, कारण हे महापौर जर परत या शहराचे खासदार झाले ना आणि यांना जर कोण म्हणलं नाही हे खाली बसणार, उठणार नाही अजिबात. परंतु आम्ही वंचित बहुजन आघाडीवाले टेबल वाजवणार नाही, टेबलावरती बसून हातोडा टाकून काम करून घेणार. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक साधं उदाहरण आहे तुमच्या समोर. हे साधं उदाहरण तुमच्या समोर आहे आत्ताच. 5 कोटीचं टेंडर ज्या ब्रेथवेट कंपनीने भरलं ती ब्रेथवेट कंपनी कलकत्त्याची आहे. आणि ही कंपनी यांचं अज्ञान बाहेर येते बघा इकडं.
ही ब्रेथवेट कंपनी जी आहे, ही ब्रेथवेट कंपनी ही ज्या खऱ्या ट्रेन असतात ना, खऱ्या ट्रेन ज्या माणसं घेऊन जातात, त्या खऱ्या ट्रेनला पॅनल पुरवणारी कंपनी आहे. दिल्लीच्या त्या नेत्याला जेव्हा कळलं की पुणे शहरामध्ये 5 कोटीचं रेल्वेचं टेंडर लागलंय, परंतु त्या येण्याला कळलं नाही ती रेल्वे म्हणजे ती टॉय ट्रेन होती, ती मुलांच्या खेळण्यातली रेल्वे होती. त्याने यांना फोन करून सांगितलं, मी जी कंपनी पाठवतोय त्या कंपनीला हे टेंडर मिळालं पाहिजे. आणि पुढच्या 10 महिन्यात झालेल्या टेंडरचा सत्यानाश झाला आणि 8.5% अभावने, म्हणजे जर 5 कोटीला टेंडर होता तर 5 कोटी 86 लाखाला टेंडर दिलं कंपनीला. आणि जेव्हा ते दिल्लीतली कंपनी, कलकत्त्याची कंपनी इथं आली, त्यांनी पाहिलं, त्यांना वाटलं कुठेतरी मोठा रेल्वे ट्रॅक करायचा आहे. आणि ते कलकत्त्याचे बाबूच्या टायमाला इथं आले, त्यांनी इथं पाहिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे ये तो बच्चों की ट्रेन बनानी है. मग यांच्या लक्षात आलं, अरे आपण फसलो आता. आणि ते टेंडर आज सुद्धा 5 कोटी रुपये तिथं पडून होते. मित्रांनो लक्षात ठेवा, तुमचा लोकप्रतिनिधी वेळ प्रसंगी नेत्याला सुद्धा विरोध करणारा असला पाहिजे. आणि यांनी काय बोलले नाही, जागेवरती फक्की हातारली होती फार, परंतु जेव्हा या कोथरूडकरांनी रेटा लावला ना यांना, त्यावेळेस मग यांनी सरेंडर झाले. आणि आता लक्षात ठेवा, आता 12/4ला, या 12 एप्रिलला आता आचारसंहिता चालू होती. अरे मला वाटतं की 15, 16, 17 मार्चला काहीतरी आचारसंहिता लागली होती. आचारसंहिता लागलेली असताना कमिशनरवर दबाव कोणी टाकला? कुणी कमिशनरला सांगितलं की आत्ताच्या आत्ता हे स्टॉप वर्क द्या. आणि भर आचारसंहिता आता एप्रिल महिन्यामध्ये माझ्या गाडीमध्ये अजून अध्यादेश आहे. राजेंद्र भोसलेचे आत्ताचे नवीन आयुक्त आले, या आयुक्तांनी एक महिना सुद्धा त्यांना झाला नव्हता या महानगरपालिकेमध्ये. 1 महिन्याच्या आतमध्ये आयुक्तांना एवढं प्रेशर कुणी टाकलं? कुणी आयुक्तांवरती दबाव टाकला की या ठिकाणची फुलराणी बंद करा? मग मला वाटतं की ज्या टायमाला नागरिक तुमच्या दारामध्ये येत होते त्या टायमाला तुम्ही झोपला होता का? तुम्ही स्वतःला जर पुण्याचे महापौर म्हणवता तर तुम्हाला जनतेचे काय प्रश्न आहेत, जनतेचे काय मागणे आहेत ते तुम्हाला का कळलं नाहीत? तुम्हाला टेंडर लावायचं कसं कळलं? बरं टेंडर लावलं तर ते दिल्लीच्या कंपनीला, कलकत्त्याच्या कंपनीला द्यायचं कसं ठरलं? मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा, ही लोक काही विकासाची कामं करणार नाही, ज्यांना नुसत्या विकासाच्या गप्पा मारायला येतात. आता आपण जर पुणे शहराची नाही महाराष्ट्राची दिशा पाहिली तर आपल्याला कळतच नाही कोण कुठल्या पक्षात आहे. एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. कोण धनुष्यबाण घेऊन पळतय, कोण घड्याळ घेऊन पळतय, कोण तुतारी हातात घेतय, कोण मशाल लावून फिरतय. आणि हे सगळं करत असताना याला कारणीभूत कोण आहे? ही भारतीय जनता पार्टी. हे सगळं करण्याच्या मागे कोण असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. या देशाचा, या राज्याचा खेळखंडोबा राजकारणाचा कोणी केला असेल तर तो या भारतीय जनता पार्टीने केलाय. आणि आता लक्षात घ्या, मी तुम्हाला काय व्हिडिओ या ठिकाणी दाखवणार आहे. आता मी कालच माझी एक फेसबुकची पोस्ट टाकली होती की लावरे व्हिडिओ होणार आणि लावरे व्हिडिओ वंचित मध्ये वसंत मोरे करणार. कारण आता कुणात हिंमत नाहीये या देशामध्ये, या राज्यामध्ये कुणामध्ये हिंमत नाहीये की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलायची. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोललं की सकाळ संध्याकाळी ईडी वाले, इन्कम टॅक्स वाले तुमच्या दारामध्ये येतात. आम्हाला पण बघायचंय आम्ही वंचित आहे, आमच्यात किती हिंमत येते. कोण आमच्या दारामध्ये आमच्या टॅक्सच्या नोटिसा घेऊन येते? अरे वसंत मोरेची प्रॉपर्टी पाहिली, 4,51 लाखाची प्रॉपर्टी आहे. 4 जणांची प्रॉपर्टी 4,51 लाखाची आहे.
आणि त्याच्यामध्ये कर्ज 3,49,00,000 रुपये. या माझ्याकडे 50 लाखाकरता ईडीच्या नोटिसा घेऊन. म्हणून मी लावरे व्हिडिओ करणार आहे की तुम्ही लोकांनी ज्या गोष्टी केल्यात, या राज्याचं वाटोळं केलं, या देशाचं वाटोळं करायच्या मागे तुम्ही लोक लागलात. की ज्या लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही गेल्या 4-6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये त्यांच्या नावाने खडे फोडत होता, त्यांना तुम्ही जेलला टाकायची भाषा करत होता, त्यांना तुम्ही चक्की पिसायला लावायची भाषा करत होता. आज त्या लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय भूमिका घेतल्यात? माझी आमच्या ऑपरेटरला विनंती आहे की बाबा पहिला व्हिडिओ लाव रे देवेंद्र फडणवीसांचा, बघा जरा माग. जनता हुशार झाली आता. जनतेला सगळं कळतं, त्यांना येड्यात काढायची कामं करू नका. थोडा आवाज वाढव. जरा वन्स मोर कर, वन्स मोर. जरा आवाज वाढवून वन्स मोर कर. जरा आज काय, आज पहिला दिवस आहे त्यामुळे जरा थोडं प्रॉब्लेम होतोय. आणि आता हे व्हिडिओ अख्खा महाराष्ट्र झाले. अजितदादा, ज्या अजितदादांना चक्की पिसिंगला पाठवणार होते त्या अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. सगळं धुलं. म्हणून मी निर्मा वॉशिंग पावडरची जाहिरात लावली तिथं, कारण यांच्याकडे वॉशिंग मशीन पण आहे, निर्मा पावडर पण आहे. आता मी दुसऱ्या याच्या ठिकाणी जो याच अजितदादा पवारांच्या संदर्भामध्ये जो सिंचन घोटाळा 72,000 कोटीचा या राज्यामध्ये झाला, त्या बाबतीमध्ये स्वतः या देशाच्या पंतप्रधानांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यानंतर या अजित पवारांचं काय झालं, लावलं तो व्हिडिओ. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का भीतर कभी मामूली नहीं होता. अजित पवार ही महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे पार पाडी. संपला यांचा सिंचन घोटाळा. 72,000 कोटीचे आरोप स्वतःचा पंतप्रधान या देशाचे करतात आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्ये परत त्यांनाच या राज्याची उपमुख्यमंत्रीपदी त्यांना नेमणूक होते. म्हणजे तुम्हाला आम्हाला किती गृहीत धरलं जातंय. या गोष्टींचा विचार आपण कोथरूडकर करणार नाही का? या गोष्टींचा विचार आपण पुणेकर करणार नाही का? आपण सर्वांनी या गोष्टींचे बारीक विचार केले पाहिजेत की तुम्हाला आम्हाला आज गृहीत धरलं जाते. आज असं चाललंय ना, कुणाला पण मत द्या, सारा तो माणूस जातोच तिकडे भाजपकडे. परत कुठल्याही पक्षातला निवडून येऊ द्या, तो जातोच भाजपकडे. कुणालाही काही मतदान करा, तसं मतदान केलं
असा निवडून आला ना तर संध्याकाळी परत आहेच तिकडे भाजपकडे. अरे रडून रडून लोक भाजपत चालली, घरच्यांकडे रडतात आणि घरच्यांकडे रडून सांगतात की माझा आता मला नाही जेल सहन होणार, माझ्या पुढे आता पर्याय राहिला नाही, मला आता भाजपत जावं लागलं. कारण या देशातली सगळ्यात मोठी वॉशिंग मशीन कोणाकडे असेल तर ती भारतीय जनता पार्टीकडे. आता याच्यानंतर आपल्या याच राज्याचे उपमुख्यमंत्री आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब, जे मुख्यमंत्री असताना म्हटले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आम्ही युती करणार नाही. आणि किती दिवसामध्ये युती झाली, लावला तो व्हिडिओ. थोडा आवाजाचं बघा. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपण नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, तर राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. पण असं आहे, रुको जरा, सबर करो, बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का. या मुंबईतल्या राजभवनातून एक सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट झालेला पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. म्हणजे बघा, आपण धर्म, शाश्वत धर्म, अजून किती धर्म असतात मला माहिती. सगळ्या धर्मांच्या शक्ती घेतल्या आणि सांगितलं राष्ट्रवादी बरोबर युती करणार नाही. आता राष्ट्रवादी बरोबर युती सोडा, राष्ट्रवादीला यांनी घड्याळ पण देऊन टाकला अजितदादांना. अरे एकच माणूस आहे का तेवढा? अजून कोणी त्या राष्ट्रवादीमध्ये नाहीये, ते एकालाच विचारला किती त्रास देतात. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या असतील की या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला ग्रहित करण्याची कामं आहेत. या सगळ्या मतदारांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातील जनतेला ही लोक ग्रहित करतात. यांना सगळ्यांना वाटतं की आम्ही कुठल्याही पक्षामध्ये गेलो आणि कुठेही गेलो तरी आमचं कुणी काय वाकडं करू शकणार नाही. परंतु आता महाराष्ट्राची जनता सुजाण झाली आहे आणि त्या जनतेला हे सगळं कळतं. आता याच्यानंतर ना या ठिकाणी आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथं मागे उभा आहे. कोथरूडकरांनी हा पुतळा किती वर्षापूर्वी उभा केला. त्याच्यानंतर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अरबी समुद्रामध्ये पुतळा उभा करून म्हणून सांगितलं आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली यांनी निवडणूक काढली आणि त्यावेळेस सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात उभं करू. मी मागच्या 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस अटल सेतूने मुंबईला गेलो, आता सांगितलं जातात तुम्हाला कारण की त्या ठिकाणी समुद्रामध्ये स्मारक होऊ शकत नाही. मित्रांनो, एकदा जमलं तर मुंबईला जाताना अटल सेतूने जावा. 29 किलोमीटर पूल समुद्रामध्ये होऊ शकतो, तर मग माझ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का होऊ शकत नाही? 29 किलोमीटरचा पूल झालाय, समुद्रामध्ये झालाय, भर समुद्रात झालाय, 4 दिशेला पाणी आहे. देशातला पहिला समुद्र खालचा, आशिया खंडातला पहिला बोगदा समुद्र खालचा या लोकांनी करून दाखवला. समुद्र खालचा तुम्हाला बोगदा करता येतो, समुद्रावरचा पूल करता येतो, मग या स्वराज्याच्या मालकाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक का तुम्हाला अरबी समुद्रात करता येत नाही? कारण त्यांना ते करायचं नाही. कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा एक जुमला आहे. तो सुद्धा तुम्हाला एक दाखवलेला सुंदर स्वप्न आहे आणि त्या बाबतीतली व्हिडिओ तुम्ही समोर बघा.
आणि त्यानंतर वसंतवरनी कात्रज मध्ये काय काम केलं ना ते पण तिकडे बघा. मंत्री होते त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळेची ही दृश्य आपण बघतो. अगदी काही वेळापूर्वीची जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं, विविध ठिकाणून आणलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आलं. या ठिकाणी फुलं वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडलंय. कात्रजमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं 13 वर्षापूर्वीचं स्मारक आहे. 13 वर्षापूर्वी वसंतवरनी कात्रजच्या तलावामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक मध्यभागी करून दाखवलं 1 एकरामध्ये. 13 वर्षापूर्वी ही पांडुरंगाची मूर्ती महाराष्ट्राची सगळ्यात उंच मूर्ती आणि हा महाराष्ट्राची सगळ्यात उंच भारताचा तिरंगा झेंडा जो आज सकाळी तुम्ही फडकताना पाहिलाय. हे वसंतवरचं काम आहे. पुणे शहराकडे महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर पाडणारी कामं मी उभी करून दाखवली. तुम्ही काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली तुम्हाला स्मारक उभं करता आलं नाही. 13 वर्षापूर्वी 2011 साली सन्माननीय राज ठाकरेंच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मी करून दाखवलं. हा पुतळा जगातला 1 नंबरचा पुतळा आहे. ज्या पुतळ्याच्या अश्वाचे पाय 4ही पाय हवेमध्ये आहेत. जगातला 1 नंबरचा पुतळा मी उभा करू शकतो. एक नगरसेवक उभा करू शकतो. देशाचे पंतप्रधान 100 नगरसेवकांची सत्ता कशाला? तुम्हाला 400 खासदार पाहिजेत सत्ता भोगायला, ईडीच्या नोटिसा काढायला? म्हणजे आपण सर्वांनी लक्षात ठेवा, ठरवलं ना तर काय होऊ शकतं. ठरवलं तुम्ही 29 किलोमीटरचा पूल केला, मग माझ्या राजाचं स्मारक करायला का तुमचे हात कापत होते? मी 13 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कात्रज मध्ये उभं करून दाखवले. तुम्हाला जमलं नाही अजूनपर्यंत. आणि याच्यानंतर ना एक अजून एक विषय झाला. माग तुम्ही पाहिलं असेल, या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्यावरती सगळ्यात जास्त आरोप झाले आणि यांनी कुणाला सोडलं नाही. यांनी भाजप मधल्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही, काँग्रेस सोडली नाही, शिवसेना सोडली नाही, एकनाथ शिंदे गट सोडला नाही, उरली सोडली अंशुमन सेवी सोडली नाही. सगळे एका बाजूला घेतले. आता काँग्रेस मधले ज्यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा यांनी सोडलं नाही. लाव रे बाबा. जहां महाराष्ट्र में लोगों ने इस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी, शहीदों के परिवार को धोखा दिया था, इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति बनी. आप जानते हैं ना वो कौन है? पता है? अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवला, मुख्यमंत्री बनवला, इतके वेळा संधी दिली, पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का? या ठिकाणी विकास करू शकले का? बंधू भगिनींनो, ते याकरता विकास करू शकत नाही. याचं कारण तुम्ही बघा, ते लीडर नाही आहेत. अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत. आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह साहब, जेपी नड्डा जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, इन सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया. उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहाँ पर मैं देता हूँ. तो आने के बाद 24 घंटे के अंदर ही आता विचार करा, मोदी साहेब मगाशी म्हटले की ज्यांनी शहीदांची घरं खाल्ली, देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की हे लीडर नाही, हे डीलर आहेत. मग तुम्हाला शहीदांची घरं खाल्लेले
या देशाचे डीलर, त्यांना तुम्हाला या देशाची खासदारकी कशी दिवशी वाटते? म्हणजे आपण एक जुमला आहे. मला वाटतं की मी जाता जाता एकच प्रश्न सगळ्या कोथरूडकरांना विचारू शकतो आणि या भाषणाच्या माध्यमातून मी पुणेकरांना सुद्धा विचारतो. तुम्ही विचार करा, या पुण्याचा खासदार तुम्हाला बाकडी वाजवणारा पाहिजे का हातात हातोडा घेणारा पाहिजे? ज्यावेळेस या पुणे शहरामध्ये कोविड सारखा भयानक रोग आला होता, लोक किड्या मुंग्यांसारखी रस्त्यावरती पडून मरत होती, मी या वसंत मोरेने कैलास स्मशानभूमी, संगम स्मशानभूमी या ठिकाणी जाऊन सडलेले मुर्दे मी पाहिलेत, सडलेल्या बॉडी या वसंत मोरेने पाहिलेले. आणि त्याच्यानंतर मग मी एका अधिकाऱ्याच्या अँबॅसिडर वरती केलेला शॉट तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय. एक बेसबॉलची स्टिक एका गाडीवरती पडली आणि त्या दिवशी संध्याकाळी या शहरामध्ये 20 ॲम्ब्युलन्स नवीन आल्या. त्या दिवशी या शहरामध्ये 11 स्मशानभूम्या नव्याने चालू झाल्या. मला वाटतं की पुन्हा एकदा जर तुमच्या शहरामध्ये कोविड सारखा एखादा भयानक रोग आला तर मित्रांनो विचार करा, तुम्हाला कोण पाहिजे? मला या सगळ्या विषयांमध्ये एक पिक्चर मधला शूट आउट ॲट लोखंडवाला, या पिक्चर मधला एक डायलॉग आठवतो. या शूट आउट ॲट लोखंडवाला मध्ये अमिताभ बच्चननी त्यांनी एका वकिलाचा रोल केलाय आणि त्या वकिलाच्या रोल मध्ये अमिताभ बच्चन साहेब जज साहेबांना विचारतात की जज साहेब तुम्ही सांगा, आप बोलिए, अगर आपके घर में कोई नक्सलवादी घुसा हो, कोई टेररिस्ट आपके घर में घुसा हो, तो वो टाइम में आपके दरवाजे पे कौन खड़ा रहेगा? आपको कौन अच्छा लगेगा, माया डोळस या ACP रुद्रप्रताप? तसाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे पुणेकरांना की ज्यावेळेस तुमच्या शहरामध्ये एखादा कोरोनासारखी महामारी तुमच्या शहरामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला कोण खासदार म्हणून तुमचा पाहिजे? 2 महिने 60 दिवस घरात बसून कोरोना झाला म्हणून म्हणणारा अन्न पाहिजे का 365 दिवस रस्त्यावर असताना तात्या पाहिजे? का तुम्ही विचार करायचा. एकदा सुद्धा या 365 दिवसामध्ये एक दिवस सुद्धा 23 जणांचं कुटुंब आहे माझं. 365 दिवसामध्ये एक दिवस सुद्धा वसंत मोरे घरात बसला नव्हता. दिवसाचे 365 दिवस वसंत मोरे तुमच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता. ज्याप्रमाणे कोरोना बदलत होता त्याप्रमाणे मी माझ्या कामाची पद्धत बदलत होतो. या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला समांतर आरोग्य व्यवस्था कुणी स्थापन केली असेल तर ती एकट्या वसंत मोरेने स्थापन केली होती. आणि आज पुन्हा एकदा जर असाच काय प्रसंग तुमच्या शहरावरती आला तर तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही विचार करायचा आहे. अहो असा एखादा जर प्रसंग तुमच्या शहरावरती आला तर या भारतीय जनता पार्टीचा खासदार जर या पुणे शहरामध्ये झाला तर हे खासदार दिल्लीवर एखादी ऑर्डर येण्याची वाट बघतील. अभी मुझे दिल्ली से कोई ऑर्डर नहीं आया, कारण समोर उदाहरण तुमच्या मी आज मुद्दामून आजची सभा या थोरात गार्डनच्या समोर घेतली आहे. कारण त्या कलकत्त्या दिल्लीच्या अधिकाऱ्याला कळत नाही की या ठिकाणी 5 कोटीचं लावलेलं टेंडर हे मुलांच्या खेळण्याचे टेंडर आहे. तो दिल्लीवरनं फोन करून सांगतो की हे टेंडर मी सांगितलेल्या माणसाला दे आणि टेंडर थांबवलं जातं आणि 85 लाख रुपये आभाव रक्कम काढून ते टेंडर दिलं जातं. हिंमत असेल तर द्या उत्तर. आणि मी सांगितलंय मी स्वतः सांगतो वेकेंड डेपोमध्ये जेवढे अधिकारी बसलेले ज्या अधिकाऱ्याने उद्यान विभागाने 5 कोटीचं लॉकिंग दिलं होतं त्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना जाऊन त्यांची ब्रेन मॅपिंग टेस्ट झाली पाहिजे.
टेंडर ठरलेल्या कंपनीला देण्यापेक्षा दिल्लीच्या कंपनीला कलकत्त्याच्या कंपनीला देण्याचा घाट कोणी घातला? अहो या महाराष्ट्रामधले रोजगार सुद्धा तुम्ही तिकडे गुजरातला गेलेले पाहिले. जर या पुणे महानगरपालिकेमध्ये मी कोथरूडकर नागरिकांना आता सावध करतोय, तुम्ही लक्षात ठेवा या शहरामध्ये सगळ्यात सजग नागरिक कुठे राहत असेल तर कोथरूड मध्ये राहतो, याची मला पूर्ण खात्री आहे. ज्यावेळेस वेताळ टेकडी फोडायचा यांनी प्रयत्न केला त्यावेळेस मी सुद्धा त्या ठिकाणी या वेताळ टेकडीच्या विरोधामध्ये उभा होतो. 4,500 कोटीचा आरएफडी प्रकल्प यांनी राबवून 6,500 झाडं तोडण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीने केला. त्यावेळेस ती झाडं वाचवण्यासाठी वसंत मोरे नदी पात्रात उतरलेला तुम्ही पाहिलाय. म्हणजे आज तुम्ही विचार करा की जर यांच्या हातामध्ये सत्ता दिली ना तर ही लोक या पुण्याच्या महानगरपालिकेला सगळं गोळा करून दिल्लीला गुजरातला पाठवतील. आता एवढंच राहिलंय आणि ते सुद्धा कमी करायला ही लोक कमी करणार नाही. कारण 24/7चा ठेकेदार कोण आहे? दिल्लीचा. इथला ठेकेदार कोण आहे? दिल्लीचा. अरे सगळं दिल्लीला द्यायचंय ना, तुम्ही काय करता इथं? तुम्ही कशाला या शहराचे नागरिक म्हणून महापौर म्हणून राहिला तिकडे? मोठ्या आवेशामध्ये सांगता आम्ही 2.5 वर्ष महापौर पद भोगलं. 2.5 वर्ष तर तुम्ही महापौर पद भोगलं तर किती कोथरूडकरांच्या फायद्याचे विषय तुम्ही केले. एक विषय तुम्ही दाखवा या कोथरूडसाठी. तुम्ही महापौर पुण्याचे नव्हतेच, तुम्ही महापौर झाला कोथरूडकरांसाठी. त्या पण कोथरूडकरांना तुम्ही खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केले. तेव्हा आता जागे व्हा. मी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आम्ही या शहराला वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरलोय. तुम्हाला सर्वांना आदर करण्यासाठी तुमच्या दारामध्ये येतोय. रोज आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या समोर एक यांचा विषय बाहेर काढणार आहे. काल सुद्धा मी क्लोरीन वायूचा विषय बाहेर काढला. काल सकाळी अरे हे पुणे शहर त्या पर्वतीच्या शुद्धीकरण केंद्रात जाऊन बघा. तुम्हाला कुठल्याही देशाच्या बाहेरच्या अतिरेक्यांनी येऊन या पुणे शहराला बॉम्ब टाकायची गरज नाहीये. कुठल्याही अतिरेक्यांनी या पुणे शहरामध्ये येऊन तुम्हाला गोळ्या घालायची गरज नाहीये. कारण या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी, या काँग्रेसच्या लोकांनी तुम्हाला बॉम्ब वरती ठेवलंय. कधी त्या क्लोरीनचा पाईप फुटला, अहो खिड्या मुंगी सारखी माणसं मरतील. भोपाळची झालेली दुर्घटना या लोकांना अजून कळत नाही. 2 कोटीचं टेंडर लावलं आणि 2 कोटीचं टेंडर या शहरातल्या एका आमदाराने त्याच्या सहकार्याला मिळालं नाही म्हणून दाबून टाकलं. मला वाटतं आमदार आहेत का ठेकेदार आहेत महापालिकेचे कळत नाही. या सगळ्यांना तुम्हाला थांबवायचंय. त्याच्याकरता मी आज तुमच्या दारामध्ये घसा कोरडा होसपर्यंत ओरडतोय. वंचित बहुजन आघाडीला मी सोबत घेऊन आलोय. मला वाटतं की माझी एकट्याची ताकद कमी पडतीये. या पुणे शहरातला नव्हे तर राज्यातला एकमेव नगरसेवक आहे ज्यांनी जनता दरबार चालू केला. आहे कोणात हिंमत? कोण सांगू शकतो? कुठल्या नगरसेवकांनी जनता दरबार भरवला? कुठल्या आमदारांनी जनता दरबार भरवला? सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम वसंतराव जनता दरबारच्या माध्यमातून करतोय. आणि हा जनता दरबार मला शानवारवाड्यावरती भरवायचा आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून. आज लोकांना एक सांगितलं जातं, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष काय दलितांचा पक्ष नाहीये. फक्त वंचित हा प्रत्येक समाजामध्ये वंचित आहे. मराठ्यांमध्ये वंचित आहे, मुस्लिमांमध्ये वंचित आहे, ख्रिश्चनांमध्ये वंचित आहे, माळ्यांमध्ये वंचित आहे, समाजाच्या प्रत्येक जातीमध्ये वंचित. आतापर्यंत आम्हाला अजूनपर्यंत सुद्धा या परवानग्या देण्यात आल्या नव्हत्या. आता एका अधिकाऱ्याला मागाशी मी या गार्डन मधून फोन लावला. त्यांनी मला सांगितलं आम्ही जे गाणं लावले ना याच्यामध्ये माझ्या व्हिडिओ 13 तारखेनंतर त्याचा हिशोब करणार आहे मी. त्या अधिकाऱ्याने
मला मी आमचं कारण विचारलं, आम्हाला तुम्ही परवानगी का देत नाही. आत्ता 4:30 वाजताची गोष्ट आहे. 4:30 वाजेपर्यंत माझ्या एलईडीच्या गाड्यांना परमिशन नव्हत्या. ह्यांच्या एलईडीच्या गाड्या कशा बोंबलत फिरतात, ह्यांच्या रिक्षा कशा बोंबलत फिरतात. काल माझी रिक्षा कशा करता अडवली, एका नंबरवरती एक पाईप आला म्हणून मला परवानगी नाही. माझी एलईडी का अडवली, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं म्हणून माझी एलईडीची गाडी अडवली, माझी कॅसेट अडवली. मी त्याला मागाशी फोन केला, त्या अधिकाऱ्याला विचारलं, साहेब आपण नक्की कुठले, हिम्मत असेल ना तर मला लेखी द्या की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या कॅसेट मध्ये घेतलं म्हणून तुमची कॅसेट अडवली आहे. सगळा प्रचार थांबून आता तुमच्या ऑफिस मध्ये येऊन बसतो. ते हिम्मत लागते बोलायला. आता तुमच्या सोबत अख्ख्या पुणे शहरामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये या गाड्या उभ्या आहेत. आमच्याकडे यांच्या इतकी पैसे नाहीयेत. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काही दिवसामध्ये या शहरामध्ये सगळ्यात मोठा पैशाचा खेळ करणार आहे. जो खेळ यांनी कसब्याच्या निवडणुकीमध्ये केला, जो खेळ यांना आता पुण्याच्या निवडणुकीमध्ये करायचा आहे. माझी या पुणे शहरामधील जनतेला माझं आव्हान आहे, यांच्याकडे किती पैसे आहेत ना ते मला पण बघायचंय. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता, एखादा नगरसेवक तुमच्या दारामध्ये पैसे घेऊन येईल ना, त्यावेळेस त्या कार्यकर्त्याला एक प्रश्न तुम्ही विचारा. एखादी माझी आई बहीण जर जुन्या भांड्याची कामं करत असेल तर त्या जुन्या भांड्याचे काम करणाऱ्या माझ्या आई बहिणीला माझी विनंती आहे, ताई हा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक, हा कार्यकर्ता तुम्हाला 1000-2000पेक्षा जास्त पैसे देऊ शकत नाही, कारण त्यांची लायकीच तेवढी आहे. तुम्हाला 1000-2000पेक्षा जास्त पैसे देऊ शकत नाही. त्याला एक सांगा, अरे तुझ्यात हिम्मत असेल ना तर माझ्या पोरीची मागच्या वर्षीची शाळेची फी थकली आहे तेवढी दे बरं तू. माझा बाप मागच्या महिन्यामध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट होता, त्याच्या भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यकर्ता तुमच्या दारामध्ये पैसे घेऊन आला तर त्या कार्यकर्त्याला सांगा की अरे दादा मागच्या महिन्यामध्ये माझे वडील ऍडमिट होते म्हणून माझ्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. असेल तुझ्यात हिम्मत तर भर माझ्या गाडीचे 2 हप्ते. नाही भरणार. तुमच्या आमच्या मताची किंमत हे 1500च करणार. म्हणून यांना यांची लायकी दाखवा. येणाऱ्या लोकसभेमध्ये या भारतीय जनता पार्टीला त्यांची लायकी या शहराने या पुणेकरांनी दाखवली पाहिजे. कारण मला माहिती आहे माझा पुणेकर हा ना मिसळ खाताना बी आवडीने खातो, चवीने खातो. मग या लोकसभेचा खासदार निवडताना का स्वतःला प्रश्न विचारणार नाही? का या लोकसभेचा खासदार तुम्ही स्वाभिमानी निवडून देणार नाही? मी पक्षामधनं बाहेर पडलो ते स्वाभिमानासाठी बाहेर पडलोय, कुठल्या प्रलोभनासाठी बाहेर पडलो नाही. अनेक प्रलोभनं माझ्याकडे आली होती, अनेक पक्षांनी मला बोलवलं होतं, अनेक पक्षांनी मला सांगितलं होतं आत्ता गप्प बस तुला आमदारकी देतो, आत्ता गप्प बस तुला आमदारकी देतो. ठणकावून सांगितलं मी त्यांना. वसंत मोरे कुठल्या प्रलोभनासाठी बाहेर पडला नाही. सोन्यासारखा माणूस आणि सोन्यासारखा पक्ष सोडलाय याच्या करता नाही. मला वाटतं की ज्या ठिकाणी मला न्याय मिळाला नाही, मला वंचित बहुजन आघाडीने न्याय दिला, सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी मला न्याय दिलाय. आणि या पुणे शहराचा खासदार तुम्ही लक्षात ठेवा, हा सामान्य कुटुंबातला वसंत मोरेला कुठलेही राजकीय बॅकग्राऊंड नाहीये. वसंत मोरे हा स्वतःच्या घरातला पहिला राजकारणी आहे. स्वतःच्या हिमतीवरती सगळं तयार केलंय म्हणून या एवढ्या मोठ्या पक्षांच्या समोर हिमतीने उभा राहिलोय मी. अनेकांनी मला सुद्धा सांगितलं, मला बोलले 1 तासाच्या मला परवानगी दिला, 1 तासाच्या आत माहिती द्या, 1 तासाच्या आत उत्तर द्या. मी कुणाचा गुलाब नाही आणि कुणाच्या बापाला घाबरत पण नाही. ठणकावून सांगितलं, लक्षात ठेवा मी कुणा संघ पंगा घेतलाय, माझ्या नादी लागू नका. वसंत मोरे ना जळालेलं कोंबडे, आगीला घाबरत नाही अजिबात.
ह्याच्यापेक्षा किती तंदूर करताना अजून, ह्याच्यापेक्षा किती जाळताना मला. तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा, आपल्या शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल ना, तर तुम्हाला पर्याय नाहीये वंचित बहुजन आघाडीशिवाय. आम्ही तुमच्या समोर पर्याय घेऊन आलोय आणि माझं चिन्ह रोड रोलर आहे. मला वाटतं की हा रोड रोलर हे कमळ आणि हा पंजा इतका जमिनीत खोलवर गाडणार आहे ना, 4 तारखेनंतर त्याला खरडून बाहेर काढायला लागणार आहे. परमेश्वराने मला चिन्ह देताना पण असं दिलंय आणि मला हे चिन्ह देऊन उलट मला आकडा दिलाय 9 नंबर. 9 नंबर कुणाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेवटी कुठल्या तरी अदृश्य शक्ती वसंत मोरेच्या मागे आहेच बघा. आणि मला वाटतं ती अदृश्य शक्तीच वसंत मोरेला 100% या शहराचा खासदार करणार आहे. तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. एवढं या ठिकाणी सांगतो. प्रतिसाद या कोथरूडमध्ये मला दिला त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांना आभार मानतो. पुढच्या अजून 3 कोपरा सभा मला करायच्यात. या 10 दिवसामध्ये हा वसंत मोरे या पुणे शहरामध्ये या लाईव्हच्या माध्यमातून 240 नगरसेवक आहेत. अरे 100 नगरसेवक काय, 100 कौरव तर समोर पण होते राव. 100 कौरव असताना सुद्धा पांडवांनी तिथं युद्ध जिंकलं होतं. आम्हाला सुद्धा या कौरवांची भीती वाटत नाही. तेव्हा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं शहर वाचवायचं असेल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडी वसंत मोरेच्या पाठीमागे उभं राहायला लागेल. आमच्या रोड रोलरच्या समोरचं बटन दाबून तुम्हाला आम्हाला लोकसभेमध्ये पाठवावं लागेल. नाही तर ही लोक तुमचं शहर विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. या शहराच्या शाळा कशा असल्या पाहिजेत, या शहराचे रस्ते कसे असले पाहिजेत, या शहराचा वाहतूक प्रश्न कसा झालाय, या शहराचा पाणी प्रश्न कसा असला पाहिजे, या शहराचा कचऱ्याचा प्रश्न कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी माझ्या अजेंड्यामध्ये तुमच्या समोर मांडणार आहे. त्या तुमच्या समोर परंतु त्याकरता तुम्ही सर्वांनी जागे राहायचंय. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. यांना जर वाटलं ना, ते ही लोक तुम्हाला आता दिवसात तारे पण आणून देतील. सकल मराठा समाजाच्या लोकांना माझं आव्हान आहे की सकल मराठा समाजाच्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. ज्या टायमाला त्या टायमाला वसंत मोरे तुमच्या समोर उपोषणाला बसलेला होता. त्या टायमाला फेसबुकच्या पोस्ट टाकून बोलणारा वसंत मोरे होता. आता बोलले जाते की सकल मराठा समाजाची मतं आम्हाला पडतील. का रे बाबा, काय केलंस तू मनोज जरांगे पाटलासाठी? काय केलं तू सकल मराठा समाजासाठी? या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवा की ज्या वेळेस सकल मराठा समाजाला गरज होती ना, त्या टायमाला सकल मराठा समाजाच्या बाजूने वसंत मोरे पायरवून उभा होता. आता सकल मराठा समाजाने विचार करावा की पुन्हा एकदा पाटलांनी सांगितलंय, ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा. मग कुणाला पाडणार तुम्ही? त्या गोष्टी त्या बोलल्यात, त्या गोष्टी आम्ही बोलतोय. नाहीतर हे परत येतील, एखादा व्हिडिओ मॉर्फ करून आदल्या दिवशी पाठवतील. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, ज्यांनी तुमच्या सकल मराठा समाजाच्या कसब्यामध्ये पुण्यश्वराला विषय निघाला. इतकी वर्ष त्या ठिकाणी 25 वर्ष भारतीय जनता पार्टीचा आमदार, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असताना का त्या प्रश्नाला भारतीय जनता पार्टीने हात घातला नाही? मला माझं शहर दंगली झालेलं पाहिजे नाही. मला माझ्या शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भांडणं करायची नाहीये. मला माझ्या शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीमध्ये मतभेद करायचे नाहीये. मला माझं शहर कायम शांत राहिलेलं पाहिजे. आणि त्याकरता या शहराचा खासदार हा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाच करून द्यावा लागेल. मी तुम्हाला शब्द देतो की ज्या वेळेस तुम्ही या वसंत मोरे या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहताल, पुढच्या 5 वर्षामध्ये
देशाला दिसेल असा विकास मी तुम्हाला या शहराचा करून दाखवेन. हा तुम्हाला माझा शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी पुतळ्या पुढे गुडघे टेकून बसणार नाही. कारण तुम्ही या सगळ्यांनी पाहिलंय पुतळ्यासमोर लोटांगण करून तुम्हाला आरक्षण देणाऱ्यांनी काय केलं तुमचं. त्यामुळे मला वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आवारामध्ये सांगतो तुम्हाला, ज्या वेळेस या सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय त्यावेळेस वसंत मोरे तुमची बाजू मांडताना तुम्हाला लोकसभेमध्ये दिसेल. एवढं या ठिकाणी सांगतो. येणाऱ्या 13 तारखेला तुम्ही सर्वांनी वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे माझ्या 9 नंबर समोरील रोड रोलर या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि तुमच्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीमराय. धन्यवाद. अतिशय भव्य प्रमाणामध्ये या कोपरा सभेचं नियोजन करत असताना जे पुणे की पसंत मोरे वसंत यांनी ज्या प्रकारे आपलं ज्वलंत विचार या ठिकाणी मांडले आणि आपण ते शांतपणे ऐकून येणाऱ्या 13 तारखेला 9 नंबर समोरील रोड समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करताल अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी आजची सभा संपली या ठिकाणी जाहीर करतो.